नाशिकमध्ये ड्रग्ज नंतर बेकायदा मद्याचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नेत्याला ड्रग तस्करीत अटक झाली आहे, तर आता सिल्वासामधून अवैध मद्याच्या तस्करीचं रॅकेट उघड झालंय। मद्य तस्करीचं रॅकेट उघडकीस आल्याची माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली आहे। 8 जुलैला मद्य तस्करांच्या गाडीनं ठोकर दिल्यामुळे झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले होते। पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करत 2 गाड्या जप्त झाल्या। गुजरातमध्ये अवैध मद्य रॅकेटमध्ये 40 ते 50 साथीदार सक्रिय असल्याची पोलिसांनी माहिती दिली। त्यातला एक आपण ताब्यामध्ये घेतला आणि गाडी वापरलेली आपण ताब्यामध्ये घेतली। 7-8 गाड्यांपैकी एक जी क्रेटा ज्याच्यामुळे हे त्यांनी जी धडकलेली मर्डरचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे, त्यातला एक आरोपी जो गाडी चालवत होता ड्रायव्हर, तो काल चांदोड कोर्टामध्ये हजर झाला, डायरेक्ट कोर्टामध्ये सरेंडर झाला। त्याला आपण अरेस्ट केलेली आहे। तो आयडेंटिफाय झालेला आहे क्रेटा गाडीचा ड्रायव्हर म्हणून। त्याच्या तपासामध्ये आपल्याला गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा गाडी गुजरातमध्ये लोकेट झाली। आता जे इनिशियली खूप अर्ली आहे हा तपास, पण इनिशियली आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार या रूटवर ते हायवे होता। कार वापरण्यामध्ये असं होतं की रात्रीची चेकिंग जी आहे ती खूप कार्स जातात, त्यामुळे चेकिंग होत नाही। फॅमिली टाईप लोक जातात आणि कारची चेकिंग होत नाही आणि स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल तरच कारची चेकिंग होते, त्यामुळे तो कार सेफ ऑप्शन म्हणून ते कार वापरत होते। परंतु दुसरी जी माहिती आहे त्यानुसार गुजरातमध्ये इंटरनल ते टेम्पो वगैरे वापरतात। किरण ताजणे आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। किरण, यापूर्वी नाशिकमध्ये ड्रग्सच्या बाबतीतली सुद्धा चर्चा होती। बडी दीदी छोटी दीदी प्रकरण नाशिककरांना नवं नाहीये, त्यानंतर आता मद्याचं रॅकेट पुढे येते। काय चाललंय काय नाशिकमध्ये? दक्षिणेची काशी नाशिक असलेल्या ठिकाणी काय चाललंय? प्रसन्न सर, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मागील काळामध्ये ललित पाटील जो पुण्यातनं फरार झाला होता तो देखील नाशिकचाच होता। नंतरच्या काळामध्ये बडी बाबी छोटी बाबी, राज्याच्या राजकारणामध्ये ड्रग्सच्या नंतरचा हा विषय अधिक चर्चेला गेला। आज सकाळी जर बघितलं तर लक्ष्मी ताठे यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। एकूणच पॉलिटिकल कनेक्शन आणि ड्रग्सचं रॅकेट हे नाशिकशी एकूणच समीकरण बनण्याचं चित्र बघायला मिळालं। मात्र 8 जुलैला जो चांदवडच्या रोडवर मनमाड चांदवड जो रोड आहे त्या रोडवर हलनूर टोल नाका आहे जो बंद पडलेल्या अवस्थेत आहे। त्या ठिकाणी एक्साईजच्या गाडीला डॅश मारला होता आणि क्रेटा कार ज्यामध्ये अवैध मद्य तस्करी सुरू होती ती कार थेट फरार झाली होती। आरोपी देखील फरार झाले होते आणि या सगळ्या दरम्यान अपघातामध्ये एक्साईजचा एक चालक मृत्युमुखी पडला होता, तर 3 जण गंभीर जखमी होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी आणि एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून कसून चौकशी सुरू करण्यात आलेली होती। या सगळ्या दरम्यान विशेष म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने तपास करत असताना अनेक इंटरेस्टिंग बाबी समोर आलेल्या आहे। यामध्ये अनेकदा आपण बघितलेलं आहे की अवैध मद्य तस्करी करण्यासाठी टेम्पो, ट्रक अशा विविध वाहनांचा वापर केला जातो। मात्र ही तस्करी करण्यासाठी विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीच्या कारचा वापर करण्यात आलेला आहे। यामध्ये क्रेटा असेल किंवा हॅरियर असेल अशा मोठ्या महागड्या गाड्यांचा वापर करण्यात आलेला आहे आणि यातून अवैध मद्य तस्करी होत असल्याचा जो संशय होता तो आता स्पष्ट होताना दिसून येतोय। ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई करत असताना 2 महागड्या गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत। 2 आरोपी देखील या निमित्तानं ताब्यात आलेले आहे आणि एकूणच जवळपास जर बघितलं तर त्या अपघाताच्या दरम्यान 5 ते 6 गाड्या आणखी यासोबत होत्या, त्यांच्या माध्यमातून देखील अवैध मद्य तस्करी होत होती अशा पद्धतीचा निष्कर्ष ग्रामीण पोलिसांनी काढलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी नव्या बाबी समोर येण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीये। मात्र याचं जे कनेक्शन आहे ते सिल्वासा ते नाशिक, नाशिक ते गुजरात अशा पद्धतीची ही तस्करी बघायला मिळाली। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या प्रकरणाकडे आपण लक्ष ठेवून राहू।